ठीक आहे. कुठे आलो तर विच सेशन इज इम्पॉर्टंट. कोणतं सेशन इम्पॉर्टंट? विच इज द सेशन इम्पॉर्टंट. कुठलं सेशन, कुठल्याही गोष्टी दोन चॉईसेस असतात, दोन चार चॉईसेस आहेत, त्यातला आपल्याला एक चूज करायचं, त्यावेळी विच क्वेश्चन लक्षात. तर इथं विच कलर डू यू वॉन्ट, म्हणजे कोणता कलर तुला हवा आहे. हू म्हणजे डायरेक्ट कोण. ओके. हू आस्किंग व्हॉट और विच पर्सन और पहिला हू म्हणजे हू ओपन द डोअर, याला रिप्लेसमेंट हू डिड ओपन द डोअर असं पण म्हणू शकतो. हू ओपन द डोअर त्याचा अर्थ आहे डिड ओपन, ओपन ओपन ओपन. तर ईडी लावल्यानंतर त्याचा पास्ट टेन्स. तर ईडी लावल्यानंतर हू डिड ओपन द डोअर असं पण विचारू शकतो किंवा हू ओपन द डोअर डायरेक्ट विचारू शकतो, पास्ट टेन्स यूज करतो. नंतर हू, तर whom did you see, कुणाला तू बघितलं. whom did you see, asking what or which person or people, म्हणजे आपल्याला कशाबद्दल माहिती पाहिजे ते तिथे. asking what or which person. whose म्हणजे asking about ओनरशिप. इट इज माइन म्हणजे माझा आहे. इट इज युअर्स म्हणजे पोझेशन म्हणजे एखादी गोष्ट त्याची असणं. तर याबद्दलचा क्वेश्चन कशात येतो? whose, asking about ओनरशिप. तर whose are these keys म्हणजे या कीज कुणाच्या आहेत. ओके. whose turn it is, कुणाचं टर्न आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं who's आहे. ओके. हे तुम्हाला थोडं लक्षात घ्यायला लागेल. तर ते क्वेश्चन फॉर्म करताना काय वापरलं? who's नंतर आर वापरलं, वर्ब वापरलं, नंतर नाउन यूज केलं. ओके. तर आपल्याला समजा एखादं सिंपल सेंटेन्स, दीज आर माय कीज, त्या माझ्या कीज आहेत, तर याला क्वेश्चन फॉर्म करताना पाहिजे दीज आर माय कीज. तर क्वेश्चन फॉर्म करताना whose are these keys, these are mine. ओके. मॅडम लेफ्ट ब्रॉड मध्ये वाय म्हणजे रिझन. ओके. वाय डू यू से दॅट, सारखा ऐकलं असेल त्याचा अर्थ काय? वाय म्हणजे रिझन. ओके. लक्षात आलं. वाय डू यू से दॅट याचा अर्थ काय? तू हे का बोलतोस, का बोलला नाही, का बोलला म्हणजे वाय डू यू से दॅट म्हणजे तू का बोललास, बोलतोस, तू का बोललास त्याचं काय वाय डिड यू से दॅट. ओके. परत लक्षात आलं. वाय हे रिझन आहे, लक्षात आलं. वाय डोंट आय हेल्प यू, त्याचं मिनिंग काय? मी का नाही मदत करणार, मराठीत बोलायचं मी करेन त्याच्या आधीच आहे. हाऊ इज आस्किंग अबाउट द मॅनर, हाऊ डज दिस वर्क. हाऊ डज दिस वर्कचा मराठीत मिनिंग काय बोलतो, हे कसं काम करतं. हाऊ डज दिस वर्क, तर हे दिस वर्क म्हणजे ही गोष्ट कशी काम करते, हे काय काम करते हे थोडक्यात मराठीत विचार. हाऊ डज दिस वर्क. ठीक आहे. समजा याचा आन्सर द्यायचं तर इट वर्क्स, कारण का क्वेश्चन मध्ये डज यूज केलं. आणि डज काय यूज केलं क्वेश्चन मध्ये, कारण इट. लक्षात, इट म्हणजे थर्ड पर्सन. हाऊ डज दिस वर्क, जरा डीप सांगतोय महत्वाचं. हाऊ डज दिस वर्क, दिस वर्क्स प्रॉपरली. ठीक आहे. तर हे थोडं लक्षात घ्या. हाऊ डज दिस वर्क, दिस याचं नाव, वर्क आहे ते वर्क. दिस वर्क्स कसं प्रॉपरली, कसं विचारायलाच हवं. हाऊ दिस वर्क असं बोलतो, हाऊ डज दिस वर्क. ठीक आहे. हाऊ दिस वर्क्स म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा हाऊ डज दिस वर्क, पण हाऊ डज दिस वर्क्स वर्क इथं येस लागणार नाही, जर डज वापरतो. डिड वापरू शकतो, हाऊ डिड दिस वर्क, नाही तर दिस वर्क प्रॉपरली पास्ट टेन्स. ठीक. ऑनलाईन जर सांगू how was your exam, asking about condition.
कशी होती एक्झाम. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह यूज केलाय. तर हाऊ फार इज पुणे फ्रॉम मुंबई, तर असं म्हणायचं. तर याच्यामध्ये कशाबद्दल आन्सर विचारलं ऍक्च्युली, काय पाहिजे मला, काय पाहिजे, डिस्टन्स. दुसरं, हाऊ लॉंग विल इट टेक, इथं टाइम विचारलं. इट्स टेकिंग सो लॉंग असं म्हणतात, जास्त वेळ करतो. ठीक आहे. आता थोडं व्होकॅबलरीचा एक पार्ट होता तुम्हाला सांगायचं तसं. त्या काही तुम्ही सेंटेन्स मध्ये यूज करू शकता अशा काही गोष्टी बोलताना. एक व्होकॅबलरीचा पार्ट आहे, ॲज ब्राईट ॲज सिल्वर, म्हणजे चांदीसारखं चमकणारी गोष्ट. ॲज ब्राईट ॲज सिल्वर, इट इज ॲज ब्राईट ॲज सिल्वर, म्हणजे हे चांदीसारखं चमकत आहे, चमकतं. आणि ॲज ब्रेव ॲज अ लायन. ओके, ह्या अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲज चेअरफुल ॲज अ लार्क. हे मराठीतले काही आपण मराठीत यूज केले असतात काही गोष्टी. ओके, ॲज रेड ॲज ब्लड, रक्तासारखा लाल, म्हणजे कंपॅरिझन कशासारखं काय हे सांगायचं. ॲज शार्प ॲज रेझर, ॲज शार्प ॲज नीडल. तर हे अशा गोष्टी तुम्ही बोलताना यूज करू शकता त्यासाठी. ॲज स्टेडी ॲज अ रॉक, एखादी गोष्ट आहे की जी स्थिर आहे, इट इज ॲज स्टेडी ॲज रॉक. म्हणजे मला हे म्हणायचं की ॲजचा यूज तरी ॲटलीस्ट लक्षात आला, ॲज स्टेडी ॲज अ रॉक. ठीक आहे. दुसरे बाकीचे हे थोडेफार एक लिस्ट आणली मी त्याच्यामध्ये काही म्हणी आहे. म्हणजे माझी 5वीची डिक्शनरी आहे, त्याच्यामध्ये मी वाचत होतो त्यावेळेस. ओके, म्हणजे असे असे काही म्हणी आहेत, ॲनॅपॉलिटी किप्स द डॉक्टर अवे, अशा. थोडं जरा ह्याच्यावरती लक्ष टाक. शेवटी याच्यामध्ये कलर्स कलर्स तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, हे फक्त तुमच्या व्होकॅबलरीसाठी. कॉलेजची डब्ल्यूएच क्वेश्चनची माझ्या पीडीएफ आहे. आपण हाऊचा यूज मोस्टली, हाऊचा यूज जास्त केला जातो डब्ल्यूएच, बरोबर. तर मग कारण आपल्याला दरवेळी हेच विचारायचं आहे की किती टाइम लागणार आहे, किती लांब जायचं आहे आपल्याला. तर याचा परफेक्ट यूज करता आला, हाऊ डज दिस वर्क, म्हणजे हे काम कसं करतं, किंवा याला इक्वलंट. ते दोन्ही सेंटेन्सचा मिनिंग सेम, बरोबर. हाऊ डज दिस वर्क किंवा हाऊ दिस वर्क्स. थोडं सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. स्क्रीन दिसते सगळ्यांनी, हे सेंटेन्स जर फॉर्म करायचा. हाऊ डज दिस वर्क, याचा पास्ट टेन्स काय होईल, हाऊ डिड दिस वर्क, त्याचा अर्थ काय होईल, हाऊ डिड दिस वर्क, त्यानं कसं काम केलं, त्यानं म्हणजे त्या गोष्टी. आता समजा ते काम कसं करेल ते तुम्ही म्हणायचं असेल, काम कसं करेल, फ्युचर टेन्स. फ्युचर मध्ये डज आपण वापरतो का, हाऊ विल दिस वर्क. लक्षात आलं मिनिंग, हाऊ दिस वर्क्स, हाऊ विल दिस वर्क, हाऊ डिड दिस वर्क, किंवा हाऊ दिस वर्क. या दोन्हीमध्ये काय meaning आहे? स्क्रीन दिसते सगळ्यांना, या दोन्हीमध्ये काय कसं काम केलं.
काम करतो का म्हणायचं असेल तर समजा हाऊ आपण काढलं त्यानंतर जे सेंटेन्स फॉर्म होते ते सेम बरोबर. मला हेच सांगायचं की डिड ही वर्क जर हाऊ नाही वापरला तर मिनिंग वेगळं, हाऊ यूज केला की मिनिंग वेगळं. तर डिड ही वर्कला पण स्वतःचं मिनिंग आहे. याचा आन्सर कसं द्या तुम्ही? दोन प्रकारचे क्वेश्चन्स, एक WH वर्बल क्वेश्चन्स आहे आणि एक रेटॉरिकल. WH लक्षात आलं, रेटॉरिकल हा एक वर्ब आहे आणि हे जे आहेत ते वर्बल त्यात वर्बचा यूज करून क्वेश्चन फॉर्म केला. आणि जे WH आहे जे WH असं वर्ड हा WHचा पार्ट, ठीक आहे. WH म्हणजे व्हॉट वेन. तर हे जितकं सोपं दिसतंय तितकं नाहीये. आता तुम्हाला लक्षात आलं समोर दोन सेंटेन्स ठेवलं, याचं आन्सर जे आहे ते येस ऑर नो यामध्येच येईल. डिड ही वर्क पुढचं जाऊन सांगायची गरज नाही काम कसं केलं, त्यासाठी WH मध्ये वर्ड आहे कसं केलं तो हवं. क्वेश्चन्स यापूर्वी सगळ्यांनी शिकवले पहिलीपासून. हे दोन मी त्यासाठी सांगितलं की डिड ही वर्क याचा आन्सर फक्त येस ऑर नो मध्ये कारण तो वर्बल आहे. केलं का, एका वाक्यात आन्सर द्या, तसं एका शब्दात उत्तर द्या, येस ऑर हा केलं, येस ही डिड. किंवा जर डज ही वर्क म्हटलं तर येस येस ही, नो ही डज नॉट. ऑनलाईन जे जॉईन झाले लक्षात येते सगळ्यांच्या? सर काही कन्फ्युजन आहे अजून? तर आपल्याला क्वेश्चन्स फॉर्म करायचे. क्वेश्चन फॉर्म जर केले अजून तर आपल्याला लक्षात येईल की कीवर्ड्स याचं क्वेश्चन काय याला येस नो, डज ही वर्क. सुरुवात नाही की कीवर्ड्स तो काम करतो का, डज ही वर्क. मोठे माणसं विचारतात क्वेश्चन एका मागे एक, त्यात जरा सुरुवात काम करतो का घरात दिसलं, डज ही वर्क. त्याच्यानंतर आता हा मी काम करतो, येस आला. आता काही जणांना अजून उत्सुकता आहे काय काम करतो, व्हॉट डज ही वर्क. बरोबर हा का नाही कुठला क्वेश्चन झाला, बरोबर. हा तर व्हॉट डज ही वर्क तो काय काम करतो त्या फील्ड मधला असेल. अजून हाऊ डज ही वर्क म्हणजे कसं काम करतो. ओके, एक मित्र भेटल्यावरची चर्चा होती हीच, मी आता काम करतोच काय नाही, त्याला पण अजून डाऊट असेल, खरंच करतोस तर आपण दोघे एकत्रच होतो. मग कसं काम काय काम करतोस म्हणजे व्हॉट डज ही वर्क, व्हॉट डू यू वर्क थोडक्यात. हाऊ डज ही वर्क कसं काम करतोस. त्याच्या पुढे म्हणून आपल्याला भेटायचं आहे, तो काय विचारेल पुढे, तुम्हाला त्याला भेटायचं आहे, तो कधी काम करतो हे महत्वाचं. थोडक्यात जॉबला कधी जातो, वेन डज ही वर्क. लक्षात आलं. समजा आणखी एखादा आन्सर मला पाहिजे बाबा कुणासाठी काम करतो, इलेक्शनच्या काळात महत्वाचा क्वेश्चन, कुणासाठी, फॉर हुम डज ही वर्क. ठीक आहे. अजून कुठला WH क्वेश्चन या वेअर डज ही वर्क. अजून एकच सेंटेन्स घेतलंय, सिंपल वाटवा म्हणून हाच क्वेश्चन विचारायचा नाही, पण आता वेगळा क्वेश्चन आपण सॅलरीचा पण एक अजून पुढे वेअर डज ही वर्क. अजून कुठला WH आहे.
तुम्ही काय केलं, विच डेझिग्नेशन डज ही हॅज किंवा डज ही हॅव. ओके, विच डेझिग्नेशन डज ही हॅव किंवा विच डेझिग्नेशन ही हॅज, का असं यूज केलं? दोन्ही बरोबर, थोडं जरा हॅव हॅज कडे जाऊ. ऑनलाईन जे आहे ऑनलाईन लक्षात येते नक्की का? थोडं परत पुन्हा रिपीट करू? काहीच लक्षात नाही आलेलं असं सांगितलं तरी चालेल. Am I audible? Have you understood this? बाकीचे जे आहेत ते नक्की लक्षात येते? सोपं आहे, अवघड आहे, हे लक्षात नाही आलं असं काही? ठीक आहे, तर आपला जो प्रवास आहे तो एका वाक्यापासून बनला की वर्क्स. तो खरंच काम करतो का हे विचारायचं असेल, डज ही वर्क. तो काय काम करतो म्हणायचं असेल तर व्हॉट डज ही वर्क. तो कुठं काम करतो म्हणायचं असेल तर वेअर डज ही वर्क. तो कधी काम करतो विचारायचं असेल तर व्हेन डज ही वर्क. कोणासाठी काम करतो विचारायचं असेल फॉर whom डज ही वर्क. अजून विच डेझिग्नेशन डज ही हॅव, कुठलं डेझिग्नेशन आहे ऑफिसमध्ये. ठीक आहे, एवढे डब्ल्यूएच क्वेश्चन लक्षात आले. समजा एखाद्याला आता आपण याच्यातलं बेसिक सेंटेन्स कुठलं, डू यू वर्क. बेसिक सेंटेन्स यू वर्क. यू वर्क हे एक बेसिक सेंटेन्स, तू काम करतोस. तर आता परत व्हेरिफिकेशन, तू काम करतोस का. काम करतोस का हे कसं विचार, डू यू वर्क. यू वर्क, तू काम करतोस, आणि तू काम करतोस का, डू यू वर्क. ठीक आहे, आता सेम काय काम करतोस म्हणलं काय येईल क्वेश्चन, व्हॉट डू यू वर्क. ओके, कुठं काम करतोस विचारलं, वेअर डू यू वर्क. कसं काम करतोस विचारलं, हाऊ डू यू वर्क. कधी काम करतोस विचारलं, व्हेन डू यू वर्क. ओके, कधी काम तू करत होतास असं विचारायचं असेल तर व्हेन डिड यू वर्क. तू कधी काम करत होतास. ओके, तर डू यू वर्क, डू यू वर्क काम करतोस का कधी, आणि तू काम करतोस का आता. तू काम करत होतास का हे कसं, तू काम करतो, सॉरी तू काम केलं का, तू काम केलं का, डिड यू वर्क. ठीक आहे, तू काम केले का, तू कधी काम केले म्हणजे डिड यू वर्क. When did you work? सगळं हो म्हणत थोडं व्हॉल्यूम कर. आता जरा एकच मिनिट राहिला आहे, गोष्ट सांगायची नाही म्हणजे आता बऱ्यापैकी निम्मा लक्षात आलं सगळं. क्वेश्चन जर असे शिकवले तर जरा लवकर लक्षात येईल. बेसिक पासून कसा क्वेश्चन घ्यायला. आता कोणाच लेक्चर आहे, 5:30 ला. मी आता एक इंटरव्ह्यू घेतला मुलाचा, तर वोकॅब्युलरी किंवा इंग्लिश सुधारायला काय करतोस असं मी विचारलं. तो म्हटला की मी वेब सिरीज बघायला काय हरकत नाही, ऑलरेडी इंग्लिशच वेब सिरीज आहे, त्याची सबटायटल पण इंग्लिशच आहे. तर इम्प्रुव्हमेंटसाठी इंग्लिश वेब सिरीज बघण्यापेक्षा सिंपल हिंदी एखादी चांगली वेब सिरीज बघा ज्याला सबटायटल इंग्लिश असेल. म्हणजे तसंच करा तरच लवकर लक्षात, आणि मग तुमचं सबटायटलकडे लक्ष आहे ते हिंदीतले शब्द. ठीक आहे, हे लक्षात आलं याला आन्सर. म्हणजे ही एक माझ्याकडून मला असं वाटतं की बाबा कुठली वेब सिरीज डायरेक्ट इंग्लिश बघण्यापेक्षा हे बरं, किंवा सुरुवात करताना तुम्हाला, किंवा आता मराठीत मला वाटत नाही की ती मराठी इंग्लिश सबटायटल नाही करत, पण हिंदीच करतात बरंच. आता एक मी सिरीज बघितली, चांगली सिरीज आहे, गुल्लक नावाची एक सिरीज बघितली. पण ती सिरीज एक 4 सीझन आहे, मला वाटतं मी 2 दिवसात संपवली. चांगली सिरीज आहे, बेस्ट. तर IMDb रेटिंग 9.1 आहे. तर ती सिरीज एकदा तुम्ही बघा की त्याला, कारण 4च आहेत आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये पार्ट्स केले, तर त्याला इंग्लिश सबटायटल सोनी लिव्हला आहे. ओके,
तुला माझं सबस्क्रिप्शन पाहिजे तर देतो पण तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन वर्ड्स कळतील आणि ती सिरीज थोडी तुमच्या जनरल लाईफशी रिलेटेड, घरातले किस्से किंवा म्हणजे थोडंफार डेली वर्क मधले किस्से आहेत त्यामध्ये. तर डायरेक्ट नेटफ्लिक्सवरची कुठली अवघड सिरीज बघण्यापेक्षा ती सिरीज तुम्ही बघू शकता. ओके, विथ सबटायटल मोस्टली विथ सब. काही लोकांना सबटायटल आवडत नाही, हिंदी बघतात, कशासाठी करायचं ते डिस्ट्रॅक्ट होतं. पण ही सिरीज तुम्ही त्या ऍस्पेक्टनं बघा. राईट फ्रॉम गुल्लक ह्याला पिगी बँक म्हणतात, तिथून ते सगळं सगळं तुम्हाला एक एक गोष्ट हिंदी, त्यातलं हिंदी पण चांगलं आहे. ओव्हरऑल परफेक्ट सिरीज आहे की कुणी तुम्ही बघू शकता चांगली सगळेच. आणि एक 40-45 मिनिट्स एक एक एपिसोड आहे, न्यू आहे प्रत्येक. ठीक आहे, तर ते जरा ट्राय करा. आणि दुसरं हेच एक सांगायचं होतं, बाकी ओव्हरऑल इंग्लिश इम्प्रूव्ह करायला पहिला एकदम बेसिक वाक्यापासून स्टार्ट करते. आय डू वर्क, आय डू करतो, मी काम करतो. आय डू वर्क, आय डू माय वर्क, मी काय काम करतो. व्हॉट डू आय वर्क. दुसरं, मी कसं काम करतो. हाऊ डू आय वर्क, हाऊ आय वर्क यापेक्षा हाऊ डू आय वर्क. ठीक आहे, तर पहिला इंग्लिश आता ते ओव्हरऑल आता वापरून लक्षात आलं. वेन डिड यू वर्क, त्याच्याऐवजी लोकांनी वेन यू वर्क वापरायला चालू केली. इन जनरल डब्ल्यूएच क्वेश्चनचं कन्स्ट्रक्शनच असं आहे की वेन, त्यानंतर वर्क, त्यानंतर नाव, त्यानंतर कर. तर दुसरं ते तर तुम्ही रिप्लेस करू शकता, पण शिकताना आता तुम्ही वेन डिड यू वर्क डायरेक्ट वेन यू वर्क पेक्षा लक्षात आलं. तर हे जरा डोक्यात घ्या. आणि सुरुवात ह्या सगळ्या सेंटेन्सची जी काय ती सगळी टेन्सेस होत. आय वर्क, आय प्ले, आता मी खेळत आहे, आय एम प्लेइंग. ठीक आहे, मी आता खेळलेलो आहे, आय हॅव प्लेड. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हे ठीक आहे, काय ठीक आहे. ओके, व्हॉट इज ओके, एव्हरीथिंग इज ओके. ओके, थोडक्यात आपणच आपल्या लक्षात आलं पाहिजे की काय आपण आन्सर देतो, त्याचं क्वेश्चन काय लक्षात आलं. ओके, तर अजून काय याच्यामध्ये करता येईल. काय केलं, काय लाईट गेली. नाही, रिमोट काय करणार, बंद सिस्टीम अपडेट आला. चुकलं, बाकीचे जॉईन सुनील यू आहे. फोन पण स्विच ऑफ झाला. How will this work? झालं लेक्चर, पण 5:30 ला ना पुढचं कपिल सरांचं. ते पूर्ण आणि पेन एक आहे ना सर. ठीक झाले कनेक्ट. दिला नव्हता सर. हा कर, कंटिन्यू करायचं आहे ना व्यवस्थित चालू लेक्चर, की कंटाळा आला थोडं. नाही मधूनच कसं हे चालू झालं. मी तुम्हाला टेन्सेस वाईज कसे क्वेश्चन फॉर्म होतात याची एक पीडीएफ. ओके, की बाबा नको तर थोडं जरा प्रत्येक टेन्स मध्ये काय विचारलं पाहिजे
आता याचा अभ्यास करताना जरा इकडे तिकडे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतील, पण एकदा तुमच्या सगळं लक्षात आल्यानंतर की जसं मी आता फॉर होम यू आर वर्किंग, तर कुणासाठी काम करतोस, मग आता मी हे वाचले की होम म्हणजे कुणासाठी. फॉर होम हे वापरल्यानंतरच त्याचं मिनिंग लक्षात, फॉर होम कुणासाठी. ओके. आणि हुज वर्क आर यू डुईंग म्हणजे कुणाचं तो काम करतो. ओके. तर याच्यामध्ये टेन्स पेक्षा पण की मेन तो पहिला जो WH क्वेश्चन आहे, WH वर्ड आहे, तो वापरल्यानंतर त्याचं मिनिंग काय हे लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा वेन, कधी. वेन डिड यू वर्क, तर तू कधी काम करशील, तू कधी येशील असं एखाद्याला विचारायचं. कधी म्हणजे इन जनरल एखाद्याला विचारायचं. कन्व्हर्सेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं. तर वेन विल यू कम. ओके. तू कधी जातोस असं विचारायचं झालं तर वेन डू यू गो. आता जरा गो, तू कधी जातोस. आता समजा तुमच्या मनातला एखादा क्वेश्चन आहे डायरेक्ट की बाबा हे कसं करायचं. हे कसं करायचं, कसं म्हणल्यावर काय वर्ड हाऊ. हे कसं करायचं किंवा कसं वर्कआउट होईल असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट ही कशी होईल, तर याचं कसं होईल सुरुवात, हाऊ. कसं होईल म्हणजे काय, फ्युचर टेन्स. हाऊ विल, हे म्हणजे दिस. हाऊ विल दिस वर्क म्हणजे कसं वर्कआउट होईल याचं डायरेक्ट तुम्ही मराठीतलं आहे असे वर्ड घेऊन डायरेक्ट तुम्ही सेंटेन्स असं फॉर्म करू शकता, म्हणजे क्वेश्चन्स. ओके. अजून एखादे क्वेश्चन्स इन जनरल तुम्हाला पडतात. हे कधी स्टॉप होईल. ओके. हे सगळंच म्हणजे ओव्हरऑल. तर हे कसं विचारता येईल, हे कधी बंद होईल, वेन विल स्टॉप. दुसरं, बऱ्याच गोष्टी कधीच्या आहेत जास्त, किंवा कधी मी प्लेस होईन त्यानंतर मला हे ट्रॅक वरती येता येईल असं तुम्हाला तुमच्या डायरीत मेन्शन करायचं. तर कसं सेंटेन्स होईल, when placed everything will be fine. ओके. याचं जे पास्ट टेन्स मध्ये एखादी गोष्ट बोलायची असेल म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये की मी कधी एकदा प्लेस होईन आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, तर वेन आय विल बी असं पण म्हणू शकतो. ओके. वेन ह्याच्यात जरा मी जे वाक्य बोललो ते क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी नाही आहे, इन जनरल वाक्य की वेन त्याच्यामध्ये वेन विल आय बी प्लेस्ड, जेव्हा मी प्लेस होईल तेव्हा सगळं ट्रॅकवरती येईल. ओके. किंवा वेन आय विल बी प्लेस्ड असं पण तुम्ही म्हणू शकता फॉर दिस सेंटेन्स. अजून बाकी एखादं सेंटेन्स की बाबा ज्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये करायला लागेल, मोस्टली बोलायला लागेल, एखादं सेंटेन्स मराठीतलं. शब्द संपले सध्या, ते आता वाक्य बोलल्यावर
अजून कुठला आहे? करताय हा, तुम्ही हे इतके सेंटेन्सेस फॉर्म करू शकता. एखादं सेशन चालू आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे असं तुम्हाला विचारायचं. कुठलंही सेशन म्हणजे डायरेक्ट सत्संगाला जरी जाऊन बसला तरी ते आम्ही काय करायला पाहिजे हे सगळं नीट व्हायला. तर ह्याच्यामध्ये ऑब्लिगेशन आहे, म्हणजे सक्ती आहे की आम्ही काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हे सगळं होईल. पण आम्ही केलं पाहिजे ह्याच्यासाठी मी काय शिकवलं वापरायला? मी हे केलं पाहिजे याचं इंग्लिशमध्ये काय होईल मिनिंग? आय शुड डू दिस. ओके, आय शुड फॉलो दिस. म्हणजे हे सगळं मी फॉलो केलं पाहिजे. पण काय फॉलो केलं पाहिजे? व्हॉट शुड आय फॉलो किंवा व्हॉट शुड वी फॉलो टू वर्क दिस आउट. म्हणजे क्वेश्चन कसा फॉर्म झाला हे जर कन्स्ट्रक्शन एकदम एक सिंपल सेंटेन्स होतं की आय फॉलो, पण मी काय फॉलो केलं पाहिजे हे बोलायचं असेल तर मी हे फॉलो केलंच पाहिजे असे एखादी सक्ती म्हणायची असेल तर आय शुड फॉलो दिस. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या म्हणजे जॉबसाठी किंवा कुठल्याही करिअरसाठी या सगळ्या मी गोष्टी केल्या तर हे सगळं व्यवस्थित होईल. तर त्यामुळं आय शुड फॉलो ऑल दिस. तर मी काय फॉलो केलं पाहिजे? समजा वॉट लागल्यानंतर सेंटेन्स कसे चेंज होते की व्हॉट शुड आय फॉलो. ठीक आहे, म्हणजे तो चेंज होतो. आय शुड फॉलो दिस, मी फॉलो कर, मी केलंच, मी फॉलो करतोच म्हणजे मी केलंच पाहिजे. आणि मी केलंच पाहिजे का, ते कसं होईल सेंटेन्स? शुड आय फॉलो दिस. बरोबर, 50 कॉल येऊन गेले काय? शुड आय फॉलो दिस. असे कोणी आहेत ज्यांचं लेक्चर 5:30 ला नसते, कधी नंतर असते उशिरा? सगळ्यांच आहे. मी हे फॉलो केलं पाहिजे का सक्ती, म्हणजे मी हे केलंच पाहिजे का असं. म्हणजे एखादी गोष्ट शुड ह्याच्यासाठी आहे की सक्तीसाठी? आय शुड लिसन दिस, मी हे ऐकलं पाहिजे. पण मी ऐकलं पाहिजे का? काही लोक रागात किंवा इंग्लिशमध्ये राग येतो आणि इंग्लिशमध्ये पण बोलायचं आहे ऑफिस, त्यावेळी शुड आय फॉलो दिस हे आठवतच नाही, आय शुड फॉलो दिस आणि सगळे हातवारे करतील. मी सगळ्यांनी समजून घ्यायचं. त्यामुळं किमान चिडल्यानंतर तरी ग्रॅमॅटिकली व्यवस्थित किमान शुड आय फॉलो दिस, शुड आय लिसन टू दिस, शुड आय, शुड पहिला आला पाहिजे. ठीक आहे, आणि व्हॉट वापरल्यानंतर काय होईल आणि मी हे कधी फॉलो केलं पाहिजे कसं अर्थ इंग्लिशमध्ये? व्हेन शुड बी फॉलो दिस. ओके, शुडच्या ऐवजी आय करतो. ठीक आहे, व्हेन शुड आय फॉलो दिस, व्हॉट शुड आय फॉलो दिस टू वर्क दिस आउट, व्हेन शुड आय फॉलो दिस. ओके, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं हाऊ शुड. फक्त क्वेश्चन फॉर्म करायला आज 1.5 तास लागला, जे ऑलरेडी पडले होते क्वेश्चन मध्ये. ओके, तर हे थोडं जरा लक्षात घ्या. मी हे परत सेशन घ्यायला रेडी आहे आज. कुणाला काही समजलं नसेल त्यांनी पहिला स्वतःला क्वेश्चन विचार की आय डू दिस, मग मी काय करतो? व्हॉट डू आय डू दिस. ओके, मी काय करतो? व्हॉट डू आय दिस किंवा व्हॉट डू आय डू दिस असं पण येऊ शकतं. दुसरं, वेन डू आय, वेन डू आय
तर याच्यामध्ये फॉर्म करूया. When do I do this? Okay. मी हे करतो का? डू आय डू दिस? किंवा एक क्वेश्चन टॅग म्हणून, क्वेश्चन टॅग ऐकलंय कोणी? क्वेश्चन टॅग घरी बोलताना आपण असंच बोलतो. मी हे करतो, करत नाही का? क्वेश्चन टॅग, क्वेश्चन नंतर येणारा तो टॅग. ओके. आय डू दिस, डोंट आय? आय डिड दिस, डिडंट आय? सगळ्यात सिंपल ग्रामॅटिकली हे क्वेश्चन होता. आय विल डू दिस, वोंट आय? ओके. अजून लक्षात आलं? क्वेश्चन टॅग ही अशी गोष्ट आहे की आय डू दिस, मी काम करतो, मी करतो नाही का असं विचारतो ना बऱ्याचदा मराठीत. डोंट आय, ते वाक्य बोलून पुढचं वाक्य लागतं. डोंट आय, आय डिड दिस, नाही का असं म्हणत नाही मराठीत आपण. मी ते गेलो नाही का असं सुरुवातच नाही ना. आय गेलो, मी गेलो नाही का, त्याला पण इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग. ओके. आय विल डू दिस, वोंट आय, का नाही. चल, क्वेश्चनचं सेशन पुढच्या वेळी पण चालू राहील. मी सगळ्या टेन्सेस मध्ये देतो. आता जेवढे सेशन झाले त्याच्यामध्ये मला वाटतं हे कितवा सेशन आहे सगळ्यांचा? जुने सोडून अजून तिसरा सेशन. सगळे नवीन? थर्ड, फर्स्ट, न्यू जॉईन, थर्ड. तुमच्या आता या पुढं ऑनलाईन जे काय आहे ते आता नवीन एक गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवारी जुने लोक असतील, शुक्रवारी नवीन. त्यासाठी ते ग्रुप फॉर्म केला. पण ते फॉर्म करणारे पण कुठे गेले काय कळालं नाही. माझ्या लक्षात की ते डायरेक्ट टायमिंग जरा ते आम्ही द्यायला जरा हे झालं माझ्याकडून. पण दोन्ही आता वेगवेगळ्या लिंक येतील दोन्ही ग्रुपमध्ये. आता असे किती आहेत जे नवीन आहेत आणि अजूनही जुन्या ग्रुपमध्ये आहेत? आता जुन्या ग्रुपमध्ये कोण नाही? जुन्यामध्ये आहे ना? ठीक आहे. नवीन मध्ये आम्ही ऍड करतो आता. मला वाटतं आम्हीच ऍड केलं तर सगळ्यांना लिंक पाठवली काय? ती बॅच वाईज लिंक आम्ही ग्रुप आहेत ना तुमचे त्यामध्ये. तर जे आता जुने लोक आहेत त्यांना आपण जरा याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज घेऊ. म्हणजे नवीन आहेत त्या टेन्ससाठी ऑलमोस्ट 10 सेशन झाले. तर आम्ही प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स परत एकदा व्यवस्थित क्लिअर करून घेतलं जाईल. ही नवीन जी बॅच येते शुक्रवारी. तर दर शुक्रवारी आता गुरुवार आणि शुक्रवार मोस्टली 4:30 ते 5:30. ठीक आहे. माझ्यानंतर कपिल सर घेतील नवीन बॅच येते. तर होय ना व्यवस्थित. तर काही कोणाला डाऊट? गुरुवार शुक्रवार आठवड्यातून एक दिवस इनफ आहे. आणि ओव्हरऑल होल वीक तुम्हाला काय सॅटर्डेला ऑलरेडी कम्युनिकेशनचं लेक्चर होतं बरोबर, काही ना काही होत असेल. तर आता आपल्याला मॉक इंटरव्ह्यूज पण घ्यायचे साईडला जुन्या लोकांचे आणि नवीन लोकांचे तुमचे टेन्सेस क्लिअर करून घ्यायचे. जे आता आपण या फळ्यावरती एक फोटो आहे आपल्या ग्रुपमध्ये, एकच आहे तर ते आपण शिकवलेलं आहे फळ्यावर. तर ते पुन्हा एकदा आपण जरा ट्राय करू. मी ॲट मॅक्स हे क्वेश्चन जितके आता इझिली फॉर्म करतात जुने लोक ते आधीपासून पण करतात. पण एकदा टेन्सेस क्लिअर झाले तर तुम्ही लवकर जरा पिक करा. ठीक आहे. तर शुक्रवारी मी बघतो, शुक्रवारी नवीन, गुरुवारी जुने असं फॉर्म करू. चल 5:30ला आहे बघ, 8 मिनिटं राहील. कुठं आहे पाहिजे आजच्या सेशन मध्ये काही इश्यू, काही डाऊट्स वगैरे?
नवीन ग्रुपला मी सांगतो.